नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहोत 1997 मधील इयत्ता चौथीतील धडा बलाढ्य मुंगी। बलाढ्य मुंगी हे काय सांगता आहात? आपल्याला माहित असलेल्या प्राण्यांमध्ये मुंगी हा तर सर्वात लहान प्राणी आहे असे आपण समजतो, पण मुंगी बलाढ्य कशी? एक मुंगी कोणीही सहज चिरडून टाकेल असे तुम्ही म्हणता। हो, तसे असले तरी मुंगी हा बलाढ्य प्राणी आहे। मुंगीचे बळ हे तिच्या संघटनेत आहे। मुंगी हा संघटना करून सामुदायिक जीवन जगणारा प्राणी आहे। मुंग्यांच्या संघटनेचे बळ एवढे मोठे असते की मोठे प्राणी त्यांना घाबरून दूर पळतात। माणसाचा एक अपवाद सोडला तर उत्तम संघटना करून जगणारा मुंगीसारखा दुसरा प्राणी नाही। मुंग्यांच्या संघटनेतील शिस्त, चिकाटी आणि त्यांचे क्रौर्य पाहून मन थक्क होते। रानातल्या मुंग्या त्यांच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक प्राण्यावर सामुदायिक हल्ला चढवून त्यांचा हा म्हणता फडशा पाडतात। त्यांच्या तडाख्यातून निसटण्याचा चपळपणा ज्याच्या अंगी असेल असेच प्राणी सुखरूप राहू शकतात। शास्त्रज्ञांना माहीत असलेल्या मुंग्यांच्या सुमारे 5000 जाती आहेत। या जातींचे ठळक असे 8 गट आहेत। रानात मातीची वारुळे करून राहणारी मुंगी ही मुंग्यांची प्रमुख जात होय। मुंग्याचे वारूळ जर फोडले तर मुंग्यांच्या झुंडाच्या झुंडी आतून बाहेर पडतात। एका वारुळात कित्येक लाख मुंग्या असतात। गंमत अशी की मुंग्यांची ही प्रचंड प्रजा एकाच राणीपासून झालेली असते। ही राणी वर्षातून 10 वेळा अंडी घालते। त्यापैकी पहिल्या 9 खेपेस घातलेल्या अंड्यामधून जन्मणाऱ्या मुंग्या या कामगार व सैनिक मुंग्या असतात। आपल्या समूहासाठी खाद्य गोळा करणे, ते वाहून आणून वारुळात साठवणे आणि समूहाचे संरक्षण करणे ही या कामगार मुंग्यांची कामे असतात। 10व्या खेपेस अंड्यातून अनेक नर मुंग्या व राणी मुंग्या यांचा जन्म होतो। एकदा कोशामधून नव्या मुंग्या बाहेर पडल्या की एका ठिकाणी स्थिर असलेल्या मुंग्यांचा हा समूह ताबडतोब भटकेगिरी सुरू करतो। मुंग्याची फौज एकदा वारुळाच्या बाहेर पडली की रानातील जमिनीवर जे मध्ये येईल त्याचा फडशा पाडत ती आगेकूच करत राहते। कोणत्या एका विशिष्ट दिशेला जायचे असे त्यांचे ठरलेले नसते। एकदा चाल सुरू झाल्यावर जी दिशा लागेल त्या दिशेने त्या जात राहतात। आघाडीवरच्या मुंग्या जी दिशा घेतील त्या दिशेने सर्व मुंग्या डोळे झाकून जाऊ लागतात। एखाद्या वेळेस रांग तुटते किंवा पुढच्या व मागच्या मुंग्यांमध्ये जास्त अंतर पडते, परंतु मुंग्यांच्या अंगाला एक प्रकारचा वास येतो। त्या वासाचा माग काढत मुंग्या जात राहतात। त्यामुळे रांग तुटली तरी शेवटी त्या एके ठिकाणी येतात। मुंग्यांची फौज येत आहे असे पाहिल्यावर रानातील प्राणी वर्गात घबराट उडते। ज्यांना उडता येते ती पाखरे, फुलपाखरे यांसारखे प्राणी झटपट हवेत उडून सुरक्षित ठिकाणी जातात। उड्या मारणारे गवती किड्यांसारखे प्राणी आगेकूच करणाऱ्या मुंग्यांच्या दळापुढे सैरावैरा उड्या मारत पळत सुटतात। विंचू, कोळी यांच्यासारखे कमी चपळ असलेले प्राणी मुंग्यांच्या कचाट्यात सापडतात। असा एखादा प्राणी मुंग्यांच्या कचाट्यात एकदा सापडला की त्यातून त्याची सुटका होणे अगदी अशक्य। तो प्रतिकार करू लागला किंवा नुसते अंग झटकू लागला तरी मुंग्या अधिकच चवताळतात। त्वेषाने त्याच्यावर एकदम तुटून पडतात। मुंग्यांचे दळ वाटेत सापडणाऱ्या इतर कृमी कीटकांची अंडी, घरटी वगैरेंचा विध्वंस करत पुढे जात राहते। अशा रीतीने मुंग्यांच्या सैनिकांनी भक्ष्यांची एकदा शिकार केली की मागाहून येणाऱ्या कामगार मुंग्या ते वारुळात वाहून नेण्याचे काम करतात। लहान सहान प्राण्याची गोष्ट तर सोडाच, पण सापासारखा मोठा प्राणी सुद्धा मुंग्यांना भयंकर घाबरतो। मुंग्यांचे दळ येत असल्याची नुसती चाहूल लागली तरी साप घाईने दूर निघून जातो। जर जखमा झालेला साप मुंग्यांच्या तावडीत सापडला तर मरण्याखेरीज त्याला दुसरी गतीच नसते। मुंगी हा असा हिंस्र व बलाढ्य प्राणी आहे, पण त्याची शक्ती त्याच्या समूहात व त्या समूहाच्या शिस्तशीर संघटनेत आहे। असा हा बलाढ्य मुंगी हा धडा तुम्हाला आवडलाच असेल। व्हिडिओ आवडल्यास तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।